आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। नागावमध्ये सहारा प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग, कोट्यावधीचे साहित्य जळून खाक। हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील संभाजीनगर परिसरातील सहारा प्लास्टिक स्क्रॅप या गोडाऊनला रविवारी भीषण आग लागली। गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा साठा असल्याने आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले। या दुर्घटनेत कोट्यावधी रुपयांचे प्लास्टिक व अन्य साहित्य जळून खाक झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे। आगीची तीव्रता एवढी होती की नागाव परिसरासह तब्बल 8 ते 10 किलोमीटर अंतरावरून धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या ज्वाळा स्पष्टपणे दिसत होत्या। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। आगीची माहिती मिळताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोल्हापूर महापालिका, स्थानिक नगरपालिका तसेच आसपासच्या परिसरातील अग्निशमक दलाच्या गाड्यांना तातडीने पाचारण करण्यात आले। अग्निशमक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा साठा असल्याने आग वेगाने पसरली। त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमक दलास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र गोडाऊनमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अग्निशमक दलाची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीचा नेमका अंदाज स्पष्ट होणार आहे।